आणि मोठ्यांसाठी 7 इंच दिला. आणि लहान आहे म्हणून इथं आपण 6 इंच घेतला. हा तिरपा आकार केला, इथे गोल आकार. नेहमी बोलताना आपण जे आकार बोलायचा. हा बघा दिसतो जे सारखा एके साईडला सरळ दिसेल, एके साईड उलटा. जे जे लक्षात ठेवा, आपली साडी शिवताना जोडताना हे जे जे महत्वाचे आहेत. जे जे आहे ते जे जे महत्वाचं आहे. कळलं? इकडे बॉटम, इकडे. आता लक्षात ठेवा, हा जे आकार वरचा असा असणार आहे आणि तो खाली असणार आहे बॉटम. बॉटम आपल्याला नाही समजलं तर इकडे काय करायचे, पुन्हा करून ठेवायचे बॉटमला. कारण की इकडे नाही फिरायला लावतात. हा वरचा भाग असतो, समजत नाही पटकन आपण शिवायला घेताना त्यात समजेलच तुम्हाला 2 दिवसात काय कटिंग करतो का. तर छोट्या ड्रॉइंग त्या ब्लाऊज शिवता आपण काय होतो, ते रक्कम असतं म्हणून आपण चांगली बाजू आपण आज टाकतो आणि आतल्या बाजूला थोडंसं काय असेल ते पार्किंग करतो. आता पण चांगल्याला सगळं दिसेल बरोबर ना. पण नऊवारी साडीला उलट आहे, चांगल्या बाजूने कटिंग करायचं सगळं. मला साडी कटिंग करायची मी माझी बसली आहे, माझ्या उजव्या हाताला पदर असला पाहिजे. लिहा, उजव्या हाताला सरळ लक्षात घ्या, आपल्या नजरेला सरळ बाजू दिसली पाहिजे. स्वतःच्या भाषेमध्ये लिहून घ्यायचं बरोबर कटिंग करताना. म्हणजे तर मी इथे बसले तर माझ्या उजव्या हाताला असेल, तुम्ही तिथे बघा तुम्ही तिकडे बदलची साईड घ्या. तुम्ही इथून कटिंग नाही करू शकत. उजव्या लक्षात घ्या, आपल्या नजरेला सरळ बाजू दिसली पाहिजे. त्याचं माप काय घ्यायचंय तर पदर बरोबर. तर पदर कापताना काय करायचं, उंची प्लस 5 प्लस 10 छोट्यांसाठी आणि मोठ्यांसाठी प्लस 15. बरोबर प्लस 10. ठीक आहे. मग आता उंची पदर आपला काय, मग आता तुम्ही काय करता, उंची आधी का उंची परत 5 परत 10 आणि मग टोटल एवढं माप घ्या. मग शॉर्टकट सांगते कुठली पदार्थ हा जरा बेस्ट जाईल बरोबर. मी पदरातला म्हणजे काय उंची किती आहे, उंची 30 घेतली उंची अधिक उंची परत इथून घेतली उंची. तर बघा परत सांगते, मी सांगितलं बेरात घेतलं परत उंची आहे बरोबर आहे. परत 30ला घ्यायचं. पदर हे सगळ्यांसाठी सारखे आहेत कटिंग करणं. हो फक्त लहान मुलींना 10 दिलेली शेवट ना, ते मोठ्यांना 15 करायचं. आता बघा उंची प्लस उंची झाली, प्लस किती करू आपण 5 आणि प्लस 10 आणि मोठे असतील तर किती केलं असतं मी 15 बरोबर. उंची प्लस 5 प्लस 15 किंवा उंची प्लस 5 प्लस 10 छोट्या झालं. मग आता हा 5चा आपला दिसतो की नाही पॉईंट दिसतोय, तो पॉईंट इकडे सरळ बघा. हा बोल ना. तो 5 इंच घेतला की नाही, उंची प्लस उंची प्लस 5 तो पॉईंट केलाय तिथे जरासा पॉईंट. हा बोल ना. शेवटला वाशी वाशीला ह्याचा 10चा इथून तिला मागे 5ला पॉईंट केला तो तिकडे तिरपा कापला. काम होतं. आता तुम्ही असं नेगेटिव्ह ठेवून कापू शकता किंवा पण असेल तर घराला पण लावू शकता. नाही आणि कटिंग सगळं सरळ बाजूने करतोय. फोन करून बघते त्यांना त्यांच्या मोबाईलवर. आता बघ इथेपर्यंत माती हे पण सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं. उंची प्लस 5 मग 5चा पॉईंट इथे वरती पण गेला, स्ट्रेट गेला ना माहिती. आणि हा त्याच्या पुढे पण 10 घेतला ना वरती 5 वरती नाही लावलं. आणि हा आपल्याला करताना साडा तुम्हाला एका ठिकाणी बसून चालणार नाही, तुम्हाला आडवं फिरवं इकडे असं वाकून कटिंग करायला लागणार आहे.
घरी जागा कमी पडते. मोठ्या शेवटचे प्रकार आपल्या 2 शिकायचे तेव्हा समजेल. अंतराला लागतो छोटे मोठे असतात तर 15ची घडी करून ठेवा. आता कटिंग झाला टाकला सुरू करू सुरू नका. साडी शिवल्यावर इस्त्री करणं खूप कठीण असतं. आपण देतो इस्त्रीवाल्याकडे पण तरी पण इस्त्री आपली बरोबर होत नाही. ती घडी कशी करायची ते पण शिकवून तुम्हाला. पण आपल्याला हवं असेल आणि काष्टे पण काढायचे. आता उलटी गेली ना? नाही सरळ सरळच आहे. फक्त ही इकडची अशी घडी काढायची. तर छोटी आहे ना हे हिचा पाय पण आणि काष्टा पण आहे. पायाच्या वगैरे आपण काय काढू नका. मी तुम्हाला देते म्हणजे बरोबर आहे. आता हे साडीचे कापायचे आहेत आपल्याला. तर साडीचे उंचीपेक्षा 10 इंच जास्त कापायचे असतात. किती? 10 इंच. लिहून घ्या. आपण तुम्ही सगळं तुम्हाला हे करून देणार आहे. माझ्यासाठी काष्टा पण ओके ओके. उंची थोडीशी कमी करायची. 1.5 ते 2 मीटर अस्तर पाहिजे. आणि मोठ्या पणाचं अस्तर घ्यायचं. मोठ्या पण्याचं घ्यायचं. ताग्यातलं कापून ताग्यातलं पण छोटा पण पणा असतो. मोठ्या पण्याचं मागायचं. कारण की अशाच पेक्षा असतात. अशी पेक्षा आपल्याला अशी सिटगेटचं माप आहे ना. आता हे एवढं आहे का मोठे डबे असतात तर मग हा पूर्ण स्पेस आपला पाहिजे. साडीचे कट करताना नाही काठ आपल्याला उसने लावायची आहे असा बरोबर आहे. तो मार्क करायची गरज नाही. हा थोडासा खाली ठेवायचा. ही बरोबरची बाजू आहे ना. हा अस्तर आहे. इथून इकडे 10 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय. किती? 10 इंच. 10 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. सगळ्यांना छोट्यांना आणि मोठ्यांना सुद्धा. हो कमरेच्या बाजूने. पायाकडे उंचीला बरं. हॅलो. साडी अस्तर थोडंसं अर्ध्यांची इथे थोडं हां हां. मग 1 इंच. आणि मग बरोबर कापड घ्यायचं. होय. बरं. उद्या बघते जाईन बाई. मी आता काय सांगू. उद्या जाईन. पदर झाले. हां. आता काय राहिलं? मीडिया काष्टा. कपडा कसा घेतलाय? सरळ. काष्टाला पण माप आहे. काष्टा उंची प्लस 5 इंच घ्यायचा. किती? उंची प्लस काष्टा उंची प्लस 5 इंच. हे सगळ्यांसाठी सारखं आहे. पदर कापड पण सगळ्यांसाठी सेम आहे. पायाचं पण जे काय असतं तुमचं मापाचं नाही त्यापेक्षा 10 इंच कपडा एक्स्ट्रा असला पाहिजे. प्लस 5 डोळ्याला किनारसाठी पाहिजे. एक इकडे आणि इकडे 2 तुकडे निघाले असतील तर एकावर एक चांगली ठेवली तर दोन्ही एका साईडची होती. एक इकडे आहे तर एक इकडे किंवा उलटी बाजू एक वरती आहे तर एक उलटी बाजू तिकडे खालीच असली पाहिजे. किनार आहे. किनार कुठे झाला की मग म्हणून चांगल्या बाजूनेच करा कटिंग. इकडे पण किनार आणि इकडे पण किनार आहे. दिसते खालच्या बाजूला हवं. ठीक आहे. उंची प्लस 5 इंच. उंची किती आहे? 30 अधिक 5 किती झाले? 35. बरोबर. ही झाली उंचीला. बरं की नाही? पाठीमागे डबल काष्टामध्ये कळलं ना? 2 किनार बरोबर आहे. त्याला डबल काष्टा डबलची बघू आणि शिवता शिवता सिंगलची पण बघू. कारण की डबल काष्टा वयस्कर असतील त्यांना डबल काष्टा सुट्टा दिसत किंवा नको असतो कोणाला. त्यांना सिंगल पण असतो. पण डबल काष्टा दिसायला छान दिसतो. तर डबल काष्टा सर्वांकरिता 10 इंच. उंचीला किती घ्यायचे? 10 इंच. इकडे आडवा 10 इंच घ्यायचा का? 10 इंच करून हा बॉक्स
सेम 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 सगळ्यांना काय करायचं असतं आता आपण एक पॉईंट काय काढला पदराचा काढला नंतरचा पॉईंट पाय आपल्या होते आधी अस्तरचे काढले त्याच्यात आपण 10 इंच एक्स्ट्रा काढला सिंगल 13 डबल काष्टा 10 इंच सिंगल काष्टा 13 इंच आणि उंची प्लस 5 इंच सगळ्यांना करून घेतला उंची प्लस 5 आणि हे 10 इंच डबल काष्टा काढणार म्हणून मग एक मग इकडून असा राऊंड शेप द्यायचा आपल्याला समोरच्या बाजूला असा इकडे राऊंड शेप दिला तो इकडे पण देऊ शकता बरोबर आहे तो इथे ठेवायचा तो तुम्ही तिकडे पण ठेवू शकता फक्त तो जर तिकडे ठेवला तर हा तर ह्या साईडला द्यायचा काही काम हा बघा असा इकडे नाही बघायचा हा इथे किती टच होतोय हा इथे किती टच होतो खरं हा इथे टच होतो तेवढा घ्यायचा बाहेर बाहेर काढायचा इकडे हा जे हे मला बरोबर टच झाला पाहिजे आणि तिकडे राऊंड शेप जर मला वाटलं मी जे आकार इथे दिला राऊंड ते वेगळं आहे पाया 10 इंच केलं 5 कापूया आणि आपण शिवायला घेऊया ठीक आहे ही साडी समजून घेतली तर पुढच्या साड्या आपल्याला करता येईल उद्या आपण काय करू ब्राह्मणी आणि पेशवाई आहे ना ती एकाच ह्याच्यामध्ये करू म्हणजे तुम्हाला वेळ पण मिळेल पुढच्या साडीचे प्लेटेड वगैरे करायला म्हणजे ब्राह्मणी आणि पेशवाई एकाच पॅटर्नचा मेजर असतो तर तो आपण अटॅच न करता एकच साडी दोन्ही प्रकारे नेसू शकतो म्हणजे ब्राह्मणी पण आणि पेशवाई पण असं करू तिला थोडीशी अर्ध्यांचं कापड ठेवून कापून घेऊ केकमध्ये पण आहे तो दोघी तिकीट 9 केकचा किती दिवस आहे ठीक आहे हे सगळं आपलं कटिंग प्रत्येक साडीला एवढं असणारच आहे फक्त प्रत्येकाच्या मापानुसार साईज बदलेल ओके पाय आपले हे बघा हा चुकून किनार इकडे लावते पायाला आपल्याला किनार लावायचे आहे चांगल्या बाजूला किनार लावायचे आहे बघू आणि चांगल्या बाजूने कटिंग केलं ना ही आपली आतली बाजू आहे ही चांगली बाजू आहे आता मी वेळ काय घ्यायच्या बुट्ट्या नाही आहेत प्लेन आहे बुट्टी असली की आतली बाजू आणि बाजू समजते पटकन म्हणून आपण थोडे मार्क केला आतल्या बाजूला चांगली पण ही हे होते चमकते जास्त पण ही चमकते ही कमी चमकते ही मला ती सरळ असेल पण इकडे देऊन थोडसा कपडा देऊन टाकून द्यायचा आणि किनार आपण उभी लावणार थोडीशी कपडा पुढे ठेवायचा पायाने लावली ना पायाने दाब शिलाई म्हणजे आता मला किनारीवर दाब शिलाई घ्यायचा आहे हा शिलाई मारलेला कपडा मी किनारीकडे खाली घेईन म्हणजे तो कपडा दाबून बसेल याला म्हणतात दाब शिलाई तर वरती घ्यायचा तो कपडा वरती घ्यायचा आणि दाब शिलाई म्हणजे दाब द्याल
शिलाई आहे तर शिलाईचा कपडा मी खाली घेतला, किनारीवर दाब शिलाई. नाही ना सुटसूट दिसते. म्हणजे कोणते अस्तर आतमध्ये जाणार ते ह्या बाजूने घ्या किंवा ह्या बाजूने घ्या, अस्तर आतमध्येच जाणार. तीन मशीन आदर्श एकाची आहे, त्यानंतर काहीतरी पुन्हा करा. एक एकीकडे चिंदी वागण ठेवली आहे, त्यातच दूध लावून ठेवलं आहे. एकदा घेऊन दोनदा. छोटी किनार असेल तर 2 बोटं सोडायची, मोठी असेल तर 4 बोटं सोडायची. 4 बोटं म्हणजे आपल्याला अस्तर लावायचं आहे आता. आता ही दिसते किनारची आहे ना, ही लाईन, त्या लाईनला पण अस्तर एवढं थोडं अर्धा इंच 2 साईडला सोडायचं, कारण आपण ते असं कापले ना तिप्प, या लाईनवर ते अस्तर जोडून द्यायचं. पहिलं पायाला खाली. सोडून इथे लावली किनार, बरोबर आहे. एक शिलाई बॉटमची इथे मारली तर दुसरी आता आपण एक्स्ट्रा सोडला होता, बरोबर आहे. वाईटपर्यंत झाला. मग हा कपडा उचलायचा आणि हा इथे वरती लावायचा. वरच्या टोकाला डायरेक्ट शिलाई लावायची, मधला जाऊ दे. हा वरच्या टोकाला शिलाई मारायची. चुड्या घ्यायच्यात आपल्याला. जे आपण एक्स्ट्रा सोडलंय ते पण का सोडलं तर आपल्याला ते ऍडजस्ट करायचं. सह्या केल्यात ना तुमच्या, आजच्या सह्या झाल्यात ना. ह्याच्यापैकी कोणाची सह्या नसेल सह्या करा. आता हा जो झोळ आहे आपल्याला हलवायचा आहे. एक शेवटला इकडे वरती टोकर आहे, त्या टोकाला टोकाला किनारीकडून 2 बोटं, छोटी किनारी 2 बोटं, मोठी असेल तर 4 बोटं किंवा 3 बोटं अशी अंतर सोडायचं. मग आता हे वरचं जे आहे आणि हा जे आहे हा इथेच आला पाहिजे. मग हा जो आहे त्या चुड्या घ्यायची. तर चुड्या पण इकडे ह्या भागाला आपल्याला प्लेन ठेवायचा, इथे चुडी नाही घ्यायची. मधल्या भागाला प्लेन ठेवायचं, तर चुडी नाही प्लेन घ्यायची. इथून थोडं सोडलं जरा मोठ्या प्लेडीत जरा 3 तर 3 घ्या, 4 तर 4. घड्या जराशा मोठ्या घ्यायच्या प्लेट आपल्याला, आणि सगळ्या प्लेट आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचे. कुठे? वरच्या साईडला. ही वरची बाजू आहे. तुम्ही पदराच्या घ्या, ह्याच्या घ्या, काष्ट्याच्या घ्या, सगळ्या 90च्या चुड्या घेणार त्या पण वरच्या साईडला घ्या. एक आपण इथे घेऊन टाकू. हा 3, 4 अशा येतात. पण असे हा भाग आहे ना प्लेन ठेवायचा, इथपर्यंत अशा चुड्या नाही आणायच्या. आता इथून काय करा, बाहेर पडा. इथून डायरेक्ट गेलं तर हा भाग उचलला जातो तुमचा कपड्याचा. आता इथे आपण बाहेर इथून गेला असतो डायरेक्ट इकडे, तर मग हा भाग असा उचलला जातो इकडे वरचा. आता इकडून जोडायचा. आता बघा इथे तुम्हाला पुन्हा मग ह्या इथल्या इथे वरती चुड्या घ्यायच्या, 1 किंवा 2 येतात. सगळ्या चुड्या वरच्या बाजूलाच, चुड्यांची दिशा. आता हे अस्तर आपलं सरळ आहे, हा कपडा आहे. अजून बघा ठीक आहे.
वा चहाची प्यायची तळप आली. चहा प्यायची तळप. लग्नाकडे बघून असली. थोडासा अंदाज घ्यायचा. तर थोडं खालीवर झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. समजा तुम्ही घेतात आणि तुमची नंतर चौथी चुडी आली तरी चालणार आहे, तिसरी चुडी आली तरी चालणार आहे. चुड्या वरच्या साईडला. आता तुमचा एक पॉईंट याच्यात पुढे आला बरोबर आहे. असा दुसरा बायबल करायचा आहे आणि सगळ्या सणांना हीच पद्धत आहे. तुम्ही शेवटपर्यंत जर राजलक्ष्मी वगैरे करणार आहात म्हणजे आता एकदा बघितलं की तुम्हाला रोजचं थोडंसं प्रॅक्टिकली आता बघितलं कमी जमते हो, पण जेव्हा शिवायला घ्याल तेव्हा स्वतः केल्यानंतर अजून समजेल. पण हे तुम्हाला करायचं आहे. म्हणजे समजा आता कटिंग झालं उद्यापासून इथं तर हे पाय तुम्ही घरी असं चुन्या मारून जोडून येऊ शकता. त्यांच्या घरी मशीन आहे ते बरोबर आहे. म्हणजे हा एक पाय तयार झाला तसा दुसरा पण पाय आपल्याला तयार करायचा. हा एक पाय आहे का? आता डावा कुठला उजवा कुठला काय आहे का? नाही, कारण दोन्ही पाय कसे झाले होते सेम झाले बरोबर आहे ना. मग कोणताही पाय घेतला ना जे पण आपल्याला हा काय उचलला काय तो काय उचलला दोन्ही सेमच आहे बरोबर आहे. मग आता आपल्याला समजा याच्यातला कुठला तरी एक उचलायचा उचलला. मग आता आपल्या समोर आता हा बघा हा माझ्या समोर आहे बरोबर टाकला. मग माझ्या हाताच्या डाव्या हाताला पदर लावायचा. कुठल्या डाव्या हाताच्या जेला पदर लावायचा. हा म्हणजे एक पाय आपण डावा. माझ्या डोळ्यासमोर कुठला आहे माझ्या मी ते उभी आहे. माझा हा उजवा आहे डावा. मग डाव्या हाताला काय लागणार आहे माझा पदर लागणार आहे. पदर लावताना इथून साधारण 1-1.5 इंच सोडायचं अंतर आणि हा जे बघा जेचं हे टोक आहे ना आणि अंतरचं पायाचं याचा मध्य काढायचा. पूर्ण किनार नाही हा आणि हा. सध्या तुमच्या भाषेत लिहिता येते ते लिहून घ्या. डाव्या हाताला म्हणजे आता मी हा आपला हा ठेवला बरोबर आहे. मग ह्या हाताला मी काय लावणार आहे डाव्या हाताला पदर लावणार आहे आणि पदर इथून ह्या खालचा जो आहे ज्याच्या खालचा त्याचा मध्य काढून घ्यायचा. किनार नाही हा अंतरचा की इथं इथपर्यंत आला पाहिजे पदर त्याच्या खाली नाही. वर येईल किनार तर नको असेल तुम्ही वरून बाहेर पण आतमध्ये पण टाकू शकता बरं किंवा वरती उंच पण ठेवू शकता. किनार काय करायचं शिवलेली दिसायला नको म्हणून सांगतात आम्हाला ते किनार नको. मग ती पट्टी आपण आतमध्ये टाकतो किंवा किनार न घेता साडीच्या कपडा किंवा अस्त्राच्या कपडा नाडीसाठी करतो. पण आपली ते किनार लावायची पद्धत आहे बरोबर आहे. मग किनार लावताना हा आणि हा भाग पकडायचा बरोबर असं ह्या साईडला. तर पदर कुठला इकडे आहे ना ह्या साईडला मध्य काढायचं. नाडी इथे बांधायची आपल्याला. तिकडे नाडीचं हे करायचं नाहीये पॉईंट का पदराच्या खाली. पण काय गेला पाहिजे तेच होतं. इकडे गाठ मारूच नका इकडे मारा पदराखाली. आता असं सीट नको दिसलं की माझ्याकडे नाडी आली किंवा इकडे फुगा दिसतो म्हणून गाठ कधी पण इकडे मारायची की आपल्या पदराखाली ती झाकून जाईल. म्हणून इथे हा काय करायचा आहे मध्य करायचा. खडूनी करा किंवा कापून. आता मला कोणतरी किनार कापून देत आहे का? किनार आहे इथे सुरुवातीला मी आतून लावते म्हणजे मी किनारी वरती आणते. पदराच्या साईडला मी त्या मध्य काढून आपण खास करून घेते तिथून लावायचं आहे.
दोघी मिळून एक साडी केली तरी पण चालेल. म्हणजे समजा असेल तर कोणी शिलाई मारा काय किंवा कटिंग करा, वेळ असेल तर इथे करा, एक नंतर ते घरी करू शकता पॅटर्न. कुठे आणणार आहे? तर बाहेर आणताना आपण जी शिलाई वाटतो ना ती हिरवी किनाऱ्याची फोल्ड कर, किनार असते हिरवी असेल कोणाची राय ती फोल्ड कर आणि इथे मार. हं? किंवा तुम्ही इथून इथे पण अशी शिलाई मारू शकता तुम्हाला पाहिजे, वरती पण ठेवू शकता किंवा पूर्ण ते पण काढू. लावणी साडी इथे पुढे ह्याला काही नसणार आहे, आपल्याला पॅटर्न काहीच नसणार आहे, हा बेस असणार आहे. सगळ्या साड्या ह्याच पद्धतीने शिवायचे आहेत, फक्त आता नंतर पुढे उद्यापासून पॅटर्न वाढत जाणार आहे. पद्धत सेम, पद्धत कापण्यापासून चुण्या मारण्यापासून सेम, फक्त एक एक भाग आता वाढत जाणार आहे पॅटर्नचा. तो आता त्या थोड्या अजून अर्धा इंचाच्या वगैरे केल्या तर तरी सांगते म्हणजे ते थोडंसं अजून लुक क्रिएट होईल ग त्या प्लेट्सचा. आता केलं काय करायचं, कुठलं कसं सरळच होणार आहे. एकदम प्लेन दिसायला